नागपुर के हुड़केश्वर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए घर में चोरी करने वाले दो शातिर आरोपियों को धर दबोचा है। पुलिस ने न केवल आरोपियों को गिरफ्तार किया है बल्कि उनके पास से लाखों रुपए का माल भी बरामद किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यह पूरा मामला हुड़केश्वर थाना क्षेत्र के शिवनगर पिपला फाटा का है। बीती 11 जनवरी को फिरियादी ईश्वर चंद्रभान चांदेकर के घर में दोपहर के वक्त जब कोई नहीं था तब अज्ञात चोरों ने ताला तोड़कर सोने के गहनों पर हाथ साफ कर दिया था। पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए सीसीटीवी फुटेज और तकनीकी जानकारी के आधार पर जाल बिछाया। जांच के बाद पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी मोहम्मद फहीम अंसारी उम्र 40 वर्ष यशोधरा नगर निवासी और मोहम्मद खालिद अंसारी उम्र 32 वर्ष यशोधरा नगर निवासी बताया जा रहा है। पुलिस ने आरोपियों के पास से 33 ग्राम सोने की ईंट बरामद की है जिसकी कीमत करीब 3,30,000 रुपए बताई जा रही है। इसके साथ ही वारदात में इस्तेमाल की गई लाल रंग की एक्टिवा गाड़ी भी जब्त कर ली गई है। कुल मिलाकर पुलिस ने 3,60,000 रुपए का माल जब्त कर लिया है। आगे की जाँच हुड़केश्वर पुलिस कर रही है। पोलीस हुड़केश्वर हद्दीतून दिनांक 11/1/26 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल केला। फिर्यादी ईश्वर चंद्रभान चांदेकर यांच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा एक दाखल केला चोरी, ज्यामध्ये जवळजवळ 48 ग्राम सोन्याचे दागिने चोरी केलेले होते। त्या फिर्यादीच्या रिपोर्टवर घरफोडीचा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यात आमचे डीबी पथकाचे एपीआय रामटेके व टीमने तांत्रिक एनालिसिस करून ह्यामध्ये दोन आरोपी, एक मोहम्मद फहीम वल्द मोहम्मद सुभान अंसारी आणि दुसरा मोहम्मद खालिद वर कमरुद्दीन अंसारी, या दोन आरोपींना सदर गुन्ह्यात आम्ही अटक केलेला आहे आणि गुन्ह्यातून गेलेला जवळजवळ 33 ग्राम सोन्याची लगड आम्ही जप्त केलेली आहे। आणि गुन्हा करतेवेळी ज्या मोटरसायकलने आले ते मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे व बाकीचे उर्वरित माल जे आहे ते हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे। आरोपी सध्या 2 दिवस पीसीआर मध्ये आहे आणि बाकीचे गुन्हा रिकव्हरी करून पुढील कारवाई करण्याची चालू आहे। यापैकी जे आरोपी क्रमांक 1 आहे फहीम, याच्यावर याच्यापूर्वी 2 गुन्हे दाखल झाले आहे आणि जो खालिद आहे याच्यावर गुन्हे नाही आहे। आमच्या जे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी हा तिसरा गुन्हा आहे, ज्याच्या गुन्ह्यापूर्वी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। या सदर गुन्ह्यात माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे झोन 4चे डीसीपी सर माननीय रश्मिता राव सर, एसीपी नरेंद्र हिवरे सर व आमचे डीबी पथक रामटेके, त्याच्यानंतर गणेश बोंदे, राजेश मोते, मुकेश कन्नाके व राजेश दोट्टे हे सर्व डीबीचे पथक आहे। त्या लोकांनी अथक प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।